तुमच्यापैकी बहुतेक जण हे क्रिकेट वेडे असतील, IPL पाहत असतील वगैरे वगैरे. आणि इंडियन क्रिकेट टीम जिंकल्यानंतर जल्लोष करत असतील, हारल्यानंतर खूप वाईट वाटत असेल. दिवसरात्र तुम्ही पाहत असाल, मॅचेस डिस्कस करत असाल, हातातली कामं सोडून मॅचेस पाहत असाल वगैरे वगैरे. आणि रियालिटी खूप वेगळी आहे. आता हा इंडियन एक्सप्रेस आजचा पेपर आहे. आज आहे 22 मे 2026. एक छान असं छोटंसं आर्टिकल आलेलं आहे आणि ह्या आर्टिकलमध्ये खूप खूप इंटरेस्टिंग क्रिकेटच्या संदर्भात BCCI जे आहे, आता सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन यांनी काय सांगितलेलं आहे की BCCI बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, आपलं जे BCCI आहे, तर त्याला असं प्रश्न विचारला होता की हे ॲक्च्युली इंडियाचं आहे का, म्हणजे गव्हर्नमेंटचं आहे का, इंडियाचं रिप्रेझेंटेशन आहे का. इंडियाज प्रिन्सिपल क्रिकेट गव्हर्नमेंट बॉडी इज नॉट अ पब्लिक ऑथॉरिटी. हे नाही आहे, प्रायव्हेट नाही आहे, हे गव्हर्नमेंटचं नाही आहे, प्रायव्हेट आहे. याने कसं उघड झालं तरी RTI उघड झालं. आता काय झालं की दिल्लीमध्ये एक RTI फाईल केली. त्यांना काय इन्फॉर्मेशन पाहिजे होते त्यांना की BCCI ते प्लेयर सिलेक्ट करतं, तर कसं करतं, भारताला दाखवण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी कसं सिलेक्शन कुठल्या बेसिसवर कसं करतं. दुसरं आहे की गव्हर्नमेंट का त्याला स्टेडियम देतं आहे, पोलीस सिक्युरिटी देतं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं काही कंट्रोल आहे का याच्यामध्ये, हे 3 बेसिक क्वेश्चन. आणि सगळ्याचे उत्तर नाही, हे सगळं प्रायव्हेट आहे. तर गव्हर्नमेंटचे हे डेफिनेशन दिलेले की गव्हर्नमेंटचं म्हणजे काय असतं आणि BCCI हे प्रायव्हेट आहे. पब्लिक ऑथॉरिटी नसल्यामुळं हे काही रूलमध्ये नाही येते. पण तुम्ही मूर्ख आहात. ॲक्च्युली आहे तेच. आणि गव्हर्नमेंटचे स्टेडियम घेतं, कन्सेशन घेतं, टॅक्स कुठं माफ करून घेतं, दाखवतं असं आम्ही भारताचं रिप्रेझेंटेशन करतो, भारताचे प्लेयर्स आणि युद्ध जिंकलं वगैरे फालतू. हे सगळ्या गोष्टी अशा आहेत. किती ॲक्च्युली हे गोष्टी खरं आहेत, काय दाखवतं, काय ॲक्च्युली असतं. हे चॅरिटेबल ट्रस्ट नाही, हे एकदम प्रायव्हेट आहे. ज्यांना फक्त प्रॉफिट पाहिजे आहे, ते तुम्हाला मूर्ख बनवता येतं. ते तुम्ही किती बनता याच्यावर ते सगळ्या गोष्टी